नमस्कार मित्रांनो, मी सूरज गायकर तुमचा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर आज आपण चाललो आहे कोथलीगडावरती आणि आता आपण येऊन पोचलेलो आहे कोथलीगडाच्या बेस विलेजमध्ये, म्हणजे आंबिवली गाव आहे। इथपर्यंत आपण येऊन पोचलेलो आहे आणि इथून आता आपल्याला अजून 40 ते 50 मिनटं चालत जायचं आहे की पुढे आपल्याला अजून एक पेठ गाव लागेल। तिथपर्यंत आपल्याला चालत जायचं आणि तिथून आपला ट्रेक चालू होणार आहे। आणि आज आपल्यावर ट्रेक करण्यासाठी आहे दीपेश वारेकर, आम्ही दोघंच आलो आहे। आणि अजून आपले 3-4 मित्र आले ऑफिसमधले, पण ते पुढे गेलेत कारण की ते स्वतःची गाडी घेऊन आलेत। आणि आम्ही आलो आहे एस टीने। आम्ही कर्जतवरनं सोलनपाडा एस टी पकडली, त्या एस टीने आपल्याला इथे आंबिवली या गावामध्ये सोडलेलं आहे। 8:30ची एस टी आहे कर्जतवरनं। तुम्ही जर येत असाल प्रायव्हेट गव्हर्नमेंट व्हेकलने यायचं असेल तर कर्जतवरनं 8:30ची एस टी आहे इकडे येण्यासाठी सोलनपाडा, ती पकडून तुम्ही आंबिवली या गावामध्ये येऊ शकता। आणि मग तिथून आपल्याला पुढे चालत जायचं आहे पेठ या गावापर्यंत। आता आपण मित्रांनो जवळजवळ पाऊण तास चढलो आहे वरती। हे जे पेठ गावापर्यंत याचा रस्ता आहे खूप चढणीचा आहे, खूप दमवतो। आणि वातावरण पण तुम्ही बघू शकता, पाठीमागे ऊन पण नाही आणि पाऊससुद्धा पडत नाही, त्यामुळे अजून दमायला होते। आणि आता माझ्या पाठी बघू शकता, तुम्हाला जो पाठीमागे दिसतो आहे तो आहे कोथलीगड किल्ला। तिथपर्यंत आपल्याला वरती जायचं आहे आणि थोड्या वेळात आपण पेठ गावात पोचू। आणि तुम्ही इथे वरती येईपर्यंत दमत असाल तर जागोजागी तुम्हाला स्टॉल मिळतील, लिंबू सरबत, काकडी वगैरे, पाणी वगैरे इथे भेटू शकतं तुम्हाला। पण इतर दिवशी चालू नसतात, ते शनिवार रविवार चालू असतं। तर तुम्ही इतर दिवशी जर येत असाल तर पाण्याची बॉटल तुमच्या जवळ ठेवा, जास्त पाणी ठेवा जरा, कारण की चढ खूप आहे, खूप दमायला होतं। या इकडे बघू शकता कॅम्पिंग साईट आहे इथे, इथे येऊन तुम्ही कॅम्प घेऊ शकता किंवा लावूसुद्धा शकता स्वतःचा। इथं नंबर आहे, या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। आणि इथला आजूबाजूचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे। आता आपण मित्रांनो पेठ या गावाजवळ येऊन पोचलेलो आहे। आणि पेठ या गाव हे इथलं बेस विलेज आहे किल्ल्याच्या खालचं, त्यामुळेच या किल्ल्याला पेठचा किल्ला अशा नावाने सुद्धा ओळखतात आणि कोथलीगड या 2 नावांनी ओळखतात। तर आता आपल्या समोर इथे एक हॉटेल दिसतंय, हॉटेलच्या इथनं एक रस्ता या साईडला होतो, उजव्या बाजूला एक रस्ता डाव्या बाजूला जातो। तर आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे। इथे भैरवनाथ भोजनालय आहे बघू शकता, त्याच्याच बाजूने डांबरी रस्त्यावरनं उतरून आपल्याला डाव्या बाजूने असं सरळ पुढे चालत जायचं आहे। आणि हा इकडे आपल्याला झाडातून दिसतोय कोथलीगड किल्ला। इथून मित्रांनो समोरचा व्ह्यू बघू शकता। आता आपल्याला किल्ला संपूर्ण क्लिअर दिसायला लागला, हा कोथलीगड किल्ला आहे आणि तो एकदम पूर्ण वरचा टॉप आहे। आणि या साईडला बाजूच्या डोंगरावरती तुम्ही बघू शकता इथे पवनचक्क्या दिसत आहेत तुम्हाला, मगाशी दिसत नव्हत्या कारण की ढगं होती, आता ढगं थोडीशी गेलेली आहेत, त्यामुळे समोर पवनचक्क्या दिसत आहेत। आणि ह्या ज्या पवनचक्क्या आहेत तो पुणे विभागामध्ये येतात। आणि हा आपला कोथलीगड किल्ला इथेच बाजूलाच आहे, तो रायगडमध्ये आहे। ही गावातली घरं बघू शकता मित्रांनो, आणि इथे काही गावातली लहान पोरं खेळत आहेत। हॉटेल आहे ते सुद्धा। हे पेठ गाव आहे आणि इथनंच वर जायसाठी रस्ता आहे। पेठ गावातून तिथे बाहेर पडलं की तिथे हॉटेल आहे, हॉटेलच्या बाजूला वॉशरूम आहे आणि वॉशरूमच्या इथनं सरळ आपल्याला इथे सरळ चालत जायचं वरती। आणि इकडे बघू शकता शेती आहे लोकांची, पेरणी झाली वाटतं। आणि आता या जंगलातून आपल्याला वरवर चढत जायचं आहे। इकडे बरेच असे कॅम्प साईड पण आहेत, पोस्टर लागलेले तिथे, तर इथे येऊन तुम्ही कॅम्प वगैरे करू शकता, टेंट घेऊ शकता। इथे पुढे चालत आलो की इथे माझ्या बाजूला बघू शकता इकडे एक रस्ता आहे आणि इथे एक रस्ता सरळ, इथे रेबिन लागलेली आहे, या रेबिनकडे आपल्याला जायचं आहे। रेबिनमुळे आपण रस्ता चुकत नाही, तिकडे गेलात तर रस्ता चुकाल। आता आपण जंगलात आलेलो आहे पूर्ण, वरती अजून लोक आहेत, खाली बऱ्याचशा गाड्या होत्या त्यामुळे वर गर्दी असू शकते आणि खालून लोक चढत आहेत। पण आम्ही फक्त एकच स्टॉप घेतला रस्त्यामध्ये येताना आणि नॉनस्टॉप आम्ही चढत आले वरती। हा रस्ता पण बघू शकता मित्रांनो, पूर्ण दगडातून चढायचं वरती।
त्यामुळे इथून पण चढताना खूप वाट लागलेली. जमलोय पण बघू शकता इथे. माझ्या पाठीमागे बघू शकता मित्रांनो, इथे बॅनर लावलेला आहे, छोटा पोस्टर, गडाकडे जाण्याचा मार्ग. आणि जर तुम्हाला रस्ता मिळत नसेल तर इथे खाली पाईप दिसतोय, समोर तुम्हाला पाईप दिसत असेल त्या पाईपाला फॉलो करत तुम्ही वर जाऊ शकता. बघू शकता रस्त्याच्या बाजूबाजूनच हे पाईप वरती जात आहेत. आणि आता मित्रांनो आपण येऊन पोचलेल्या गडाच्या पहिल्या महादरवाजाकडे. हा पाठीमागे बघू शकता, हा गडाचा महादरवाजा आहे. पहिला दरवाजा आपल्याला लागलेला आहे, आता सध्या ढासळलेल्या अवस्थेत आहे. तर इथून आता आपण गडामध्ये प्रवेश करणार आहे. महादरवाजाच्या इथनं मित्रांनो समोरचा व्ह्यू बघू शकता. समोरची डोंगर रांग पूर्णपणे ढगामध्ये गेलेली आहे. हा इकडे एक कडा आहे आणि खाली तिकडे आपल्याला जे गाव दिसतंय तिथे खाली गाव आहे, ते आहे आंबिवली गाव. तिकडनं आपण वरती आलो पेठ गावामध्ये आणि त्यानंतर आपण अजून वर आलो. आता थोडंसंच अंतर राहिलं आपलं वर चढायचं. तर मित्रांनो फायनली आपण गडाचा वरचा जो सुळका आहे त्याच्या पायथ्याजवळ येऊन पोचलेलो आहे. इथं बघू शकता हा या गडावरचा सगळ्यात टॉपचा सुळका आहे, त्याच्यावर आपल्याला चढायचं आहे. आणि इथं तोफा ठेवलेल्या आहेत आणि आपल्याला वरती जायचं. बघू शकता काही लोक चढत आहेत वर. आपल्याला सुद्धा आता तिथेच जायचं आहे. इथे तोफा ठेवलेल्या आहेत काही. हा आता आपल्याला समोर एक बुरुज दिसतोय. हा या गडाचा एकच बुरुज आहे. आणि त्यानंतर आपण गडाच्या या बाजूने जर पुढे गेलो इथून बघू शकता तर इथे समोर गुफा लागतात, पण या साईडून रस्ता थोडा कठीण आहे, त्यामुळे आपण डाव्या बाजूने जाऊन बघूया. तिकडे एक मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो आता. तिथून आपण वर आलो आणि इथे तुम्ही बाजूला बघू शकता गणपतीची पाषाणात कोरलेली मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला एक पाण्याचा टाका आहे.
इथून बघू शकता डोंगरामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. इथून वर जायचं आहे आणि त्याच्यात बाजूला भैरोबाचं मंदिर आहे. तर इथे आता आपण मंदिरात दर्शन घेऊया. काय माहिती बोलला आणि पारस मी आता येणार नाही, मी तुमच्याबरोबर येणार. आता मला माहिती आहे, नंतर आपण वगैरे येणार आहे बोलला. ठीक आहे. मंदिराच्या बाजूला आलो की आपण इथे बघू शकता गुफा आहेत आणि या गुफांच्या खांबांवरती नक्षी कोरलेली आहे. आणि असं म्हणतात की या गुफा पांडवकालीन आहेत. बघू शकता या खांबांवरती नक्षी कोरण्यात आलेली आहे. आणि इथे अजून एक मंदिर आहे, माझ्या मते हे मेन मंदिर असेल. इथे गणपतीची मूर्तीसुद्धा आहे वरती. आणि आतमध्ये गेलो की अजून एक खोली आहे आतमध्ये. आता वटवाघूळ आहे आतमध्ये. तर इथे आपल्याला काही मंडळी भेटलेली आहेत. आपल्याच गावची आहेत, रत्नागिरीचे आहेत. नाव काय तुमचं? दीपेश परब, तुषार, रोहिणी सिद्धेश पवार, ती काजल मोरे, रोहित. कुठून आले तुम्ही? आम्ही मुंबईमधून आलोय. शिवडीवरून आलो आम्ही. ठीक आहे. ज्या मजा आली आम्हाला ट्रेकिंगला. झालं तुमचा ट्रेक करून? तुम्हाला भेटलो आता उतरताय काय? इकडे जरा कॅमेरा बिरव. दीपेश परब, दीपेश परब, दीपेश वारेकर. चला बाय. चला बाय बाय. दीपेश परब चांगला वाटलं भेटून. थँक्यू. यांचा सेटअप असतो. खूप पुढे जावा. ती नाही आली परत कधी आला तर या येऊ दे. डायरेक्ट आला तर पैसे नाही, फुकट शो बघायला यायचं. मराठी माणूस पुढे गेलाच पाहिजे. आता आपण मंदिरात वरती गेलेलो आपण मित्रांनो. इथे वरती मंदिर आहे. तिथून थोडं खाली उतरलो आणि अगोदर आपण तिथनं वरती आलो. तिथे थोडं सरळ आलो असतो तर आपण या दरवाजाजवळ आलो असतो. इथे अजून एक दरवाजा लागलेला आहे. तर आपण तिकडनं डायरेक्ट वरती आलो, त्यामुळे आपण डायरेक्ट त्या बुरुजाजवळ आलेलो. तर आता इथं आलो. हा इथं दरवाजा लागलेला. इथं पुढे जाऊन बघूया. पुढे गुफा आहेत, पाण्याच्या टाके आहेत आणि थोडीफार गडाची तटबंदी दिसते. इथे बघू शकता खूप मोठं असं पाण्याचं टाकं आहे. या गडाला संपूर्ण गोल हा जो सुळका आहे त्याला संपूर्ण गोल असे 14 टाके आहेत पाण्याचे. म्हणजे पूर्वीच्या काळी इथे पाण्याची कमतरता नव्हती. समोर ह्याच्याच बाजूला तुम्ही बघू शकता अजून एक टाकं आहे. हे पाणी पिण्यायोग्य तर वाटत नाही. आणि इथे थोडीफार अशी तटबंदी गडाची शिल्लक राहिली आहे थोडीफार, बाकी पूर्ण ढासळलेली आहे. आणि हा इथनं समोरचा व्ह्यू बघू शकता. पुढे आलो थोडं की अजून एक पाण्याचा टाका. पाण्याची टाकी भरपूर आहे. आता आपण बरोबर या सुळक्याच्या पाठच्या साईडला आलो आहे आणि इथे बघू शकता अजून एक गुफा आहे. इथे छोटीशी गुफा आहे इथे आणि याच्या बाजूनेच सरळ पुढे जाण्यासाठी सुद्धा रस्ता आहे. तर आता आपण तिकडे जात नाही कारण की थोडा रिस्की पाहिजे तो. आता पाठीमागे जाऊन आपण त्या सुळक्याच्या वरती जाऊया. इथून बघू शकता इथून पुढे जायला रस्ता आहे, पण थोडा अजून पुढे जाऊन एकदम स्लिपर आहे. पूर्ण खाली बघू शकता, पूर्ण दरी आहे. छोटासा रस्ता आहे त्यामुळे पाय सटकण्याचे चान्सेस आहेत. पाऊस आहे आता त्यामुळे आपण जात नाही, परत पाठी जातो आणि तिकडनं आपण पायऱ्यांनी वरती जाऊया. आता आपण या दगडात कोरलेल्या पायऱ्यांनी वर चढणार आहे. पाठीमागे बघू शकता.
आपला ग्रुप पकडलाय. तर इथून एक ग्रुप खाली येतो आहे, त्यामुळे आपण इथे थांबलेलो आहे. वरती अजून लोक आहेत, ते उतरले की आपण वरती त्याला सुरुवात करू. या इथे पायऱ्यावर चढून आलो की आपल्याला इथे 3ऱ्या क्रमांकाचा महाद्वार लागतो आणि या द्वाराच्या बाजूला बघू शकता एक शिल्प आहे. आणि आता इथनं आपण गडामध्ये प्रवेश करणार आहे. आता आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर येऊन पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता आता आपण महाद्वारातून वरती आलो आणि जवळजवळ पावणे जायला सुरुवात केलेली. आता पावणे 1 झाला आहे. थोडी गर्दी होती त्यामुळे थांबत आलो, शूट करत होतो त्यामुळे. आणि आता तुम्हाला वरनं आजूबाजूचा परिसराचा व्ह्यू दाखवतो. वरती एक पाण्याचा टाका आहे, इथे बघू शकता. वरती एक पाण्याचा टाका आहे. गड मात्र छोटा आहे, पण हा किल्ल्याचा वापर टेहाळणीसाठी करत असे. आता समोर तुम्ही बघू शकता इकडे पवनचक्क्या ढगामध्ये गेलेले आहेत. या किल्ल्याचा वापर मित्रांनो आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केलाच असे. तर तुम्ही समोर बघताय गोरखगड दिसतो आपल्याला. गोरखगडच्या वाटी भीमाशंकर आहे आणि इतर हा परिसर. इकडे पवनचक्क्यासुद्धा आहेत, पण आता तिथे वरती ढगं खूप आहेत त्यामुळे दिसत नाहीत. या समोरच्या डोंगरावरती पवनचक्क्या आहे. इकडे बघू शकता मित्रांनो 3 डोंगर पार करून आपण आलो आहे. तिकडे खाली आंबिवली गाव आहे. हा समोरचा पहिला डोंगर, हा दुसरा डोंगर आणि आता आपण आलो तो 3रा डोंगर. आता आपण पूर्ण गडाच्या टॉपवरती आहे. इथे अजून काही मंडळी आलेले आहेत. आणि हा इकडे आपल्याला दिसतोय पदरगड. आणि इकडनं बघू शकता इकडे संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा वापर होत होता, कारण की खाली तुम्ही बघू शकता संपूर्ण सपाट प्रदेश आहे. गडमाथ्यावरनं आजूबाजूचा परिसर पाहू शकता. या व्यतिरिक्त एक पाण्याचा टाका आहे बघायला. आणि अजून काय नाही. तर आता आपण उतरायला घेतलं आहे. तर आपण जेवढं चढलो आहे त्याच्यापेक्षा उतरणं कठीण असतं. तर आता आम्ही उतरतो आहे.
आता मित्रांनो आपण गडावरनं खाली उतरलेलो आहे, पेठ गावातून सुद्धा बाहेर आलो आहे आणि आता किल्ला आपला संपूर्ण एक्सप्लोअर करून झालेला आहे. तर आता व्हिडिओची समाप्ती इथेच करतो. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो हरिश्चंद्रगडच्या की पुढची व्हिडिओ रायगडची असेल, पण रायगडच्या आधीच आपण इथे आलो कोथलीगडला. तर आता पुढची व्हिडिओ नक्कीच रायगडची येईल, रायगडचा प्लॅन आहे. तर ही व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.